नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2017 UPSC प्रिलिमचा जो GSचा पेपर आहे त्या पेपरमधलं पॉलिटी जे आहे त्याचे प्रश्न बघणार आहोत आणि पॉलिटीच्या प्रश्नांचं जरा विश्लेषण बघूयात. हा सेट जो आहे पेपरचा तो A सेट आहे आणि या पेपरमध्ये पण बऱ्यापैकी प्रश्न पॉलिटीवर विचारले गेलेले आहेत. पॉलिटीवर बऱ्यापैकी प्रश्न येत असतात. म्हणजे तुमचं जे काही लक्ष्मीकांत आहे किंवा पॉलिटीसाठी तुम्ही जे काही मटेरियल वापरता त्याचं मॅक्झिमम रिव्हिजन जर तुम्ही केलं तर शक्यतो याच्यातले प्रश्न चुकत नाहीत, है ना. आणि ते 2016चेही जर तुम्ही प्रश्न बघितले नसतील तर ते बघून घ्या. ते ऑलरेडी 2016चा पेपर आपण क्लिअर केलेला आहे. तर बघूयात 2017चे पॉलिटीचे प्रश्न. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे. तर बघूयात पॉलिटीचे जे प्रश्न आहेत. पहिलाच प्रश्न जो आहे तो पॉलिटीचा आहे. With reference to Parliament of India, consider the following statement. A private member's bill is a bill presented by member of Parliament who is not elected but only nominated by President of India. आता इथं तुम्हाला प्रायव्हेट मेंबर्स बिल नावाची कन्सेप्ट माहीत पाहिजे. प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय की जो मंत्री नाही आहे अशा व्यक्तीने जे बिल जर आणलं तर त्याला प्रायव्हेट मेंबर म्हणतात. नॉमिनेशनचा इलेक्शनचा काही संबंध नाही, चुकीचं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा. Recently, a private member's bill has been passed in Parliament of India for the first time in its history. 2017चा पेपर आहे आणि यांनी म्हटलेलं आहे की आत्ताच पहिल्यांदा बिल पास झालेलं आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रायव्हेट मेंबरचं जे शेवटचं बिल पास झालेलं होतं 2017च्या रेफरन्समध्ये 1968मध्ये पास झालेलं आहे. पहिलं बिल जे आहे ते 1968. त्याच्यामुळे पहिल्यांदाच असं नाही. आणि खरं तर हे तुमचं शक्यतो चुकत नाही, कारण अशी गोष्ट घडली तर ती न्यूजमध्ये येते आणि भरभरून त्याच्याबद्दल लिहिलं जातं. ओके. आणि 2016मध्ये ट्रान्सजेंडर बिल आलं होतं तर ते बऱ्यापैकी पेंडिंग होतं त्या काळामध्ये, हा पेपर जेव्हा होता तेव्हा. तर जे आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न आला होता. ट्रान्सजेंडर बिल 2016चं प्रायव्हेट मेंबर्स बिल होतं ते. पण हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते चुकीचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. वन ऑफ द इम्प्लिकेशन ऑफ इक्वॅलिटी इन सोसायटी इज अब्सेन्स ऑफ. म्हणजे समाजामध्ये समानता असण्यासंबंधी इक्वॅलिटी जी काही आहे सोसायटीतली समानता, तर ती कशाच्या अब्सेन्समध्ये, म्हणजे कुठली गोष्ट नसल्यावर समानता असणार आहे. प्रिव्हिलेजेस, रेस्टंट्स, कॉम्पिटिशन, आयडिओलॉजी. तर प्रिव्हिलेजेस हे याचं उत्तर आहे. म्हणजे बघा असे प्रश्न जे आहे पॉलिटीच्या बाबतीमध्ये ते फार वाढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला खरं तर पॉलिटी समजून घ्यावी लागते. फक्त तुम्ही कलमपाठ करणं याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. की इक्वॅलिटी हा कन्सेप्ट, समानता काय असते ते आपल्याला कळलं पाहिजे. कुणालाही कसलेही प्रिव्हिलेजेस म्हणजे विशेषाधिकार नसणं ही समानतेची एक बेसिक गोष्ट मानली जाते. आणि त्याच्यामुळे अब्सेन्स ऑफ प्रिव्हिलेजेस हे याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न 7 नंबरचा प्रश्न बघा. विच प्रिन्सिपल अमॉंग द फॉलोइंग वॉज ॲडेड टू डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी बाय द 42nd अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता बघा 42व्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. आणि हे जे मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे हे तुम्हाला परफेक्टली माहीत असणं गरजेचंच आहे. ऑब्वियसली डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस 42व्या घटनादुरुस्तीने काय ॲड झालेलं आहे तर हे बघणं, तर तिच्यात सगळ्या त्या गोष्टी येतातच. आता याच्यामध्ये नवीन जे काही डिरेक्शन्स आले होते तिच्यामध्ये जे आहे की इक्वल जस्टिस, फ्री लिगल एड असेल, त्याच्यानंतर पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट 48A जो काही होता तो, तर त्या सगळ्या गोष्टी. आणि पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री हे याचं उत्तर आहे. आर्टिकल 43A तर हे नव्याने ॲड झालं होतं. 42वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे महत्त्वाच्या सगळ्या घटनादुरुस्ती माहीत असणं अपेक्षित आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आर्टिकल 51A पर्यंत तुम्हाला खूपच परफेक्ट माहीत म्हणजे सुरुवात जी आहे प्रिएम्बलपासून ते 51A, देन पार्लमेंट चॅप्टर जो आहे. तर ह्या गोष्टी फंडामेंटल राईट, प्रिएम्बल, DPSP, कारण ह्या पेपरमध्ये तुम्हाला त्याच्यावर खूप जास्त प्रश्न सापडतात. पुढचं बघा स्टेटमेंट. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. राईट्स आर क्लेम ऑफ स्टेट अगेन्स्ट सिटीजन. असं नसतं बघा. हे आता स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला. अधिकार स्टेट सिटीजनकडे क्लेम नाही करत, तर सिटीजन स्टेटवर क्लेम करतात. त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. राईट्स आर प्रिव्हिलेजेस विच आर इनकॉर्पोरेटेड इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट. है ना. हे काही प्रिव्हिलेजेस नाही आहेत, विशेषाधिकार वगैरे. राईट्स आर क्लेम ऑफ सिटीजन अगेन्स्ट द स्टेट. हे बघा हे जे स्टेटमेंट्स आहेत दोन वाईस वर्सा उलटे स्टेटमेंट आहेत. याच्यातलं जे उत्तर आहे आपलं ते हे आहे की राईट्स जो काही असतो की क्लेम जो आहे तो सिटीजन अगेन्स्ट द स्टेट आहे. निगेटिव्ह आस्पेक्ट जो आहे ना DPSP पॉझिटिव्ह, फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह, स्टेटला ते करून द्यावं लागतं. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते C आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की
फक्त फॅक्ट्सवर फोकस करू नका. UPSCच्या पेपरची जी डिमांड आहे ती ह्या गेल्या 3-4 वर्षामध्ये बरेच बदललेलं आपल्याला दिसतं तिच्यामध्ये. सो बेसिक तिच्यामधली जी त्यांची फिलॉसॉफी आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत, तर त्या बेसिक कन्सेप्ट्स आपले क्लिअर पाहिजेत आणि तिच्यातून गोष्टी प्रॉपरली वर्क होतात. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे 16 नंबरचा प्रश्न बघा. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कॅन बी बेस्ट एक्सप्लेन ॲज अन एक्सरसाइज ऑफ. फेडरलिझम आहे का? फेडरलिझम नाही. फेडरलिझममध्ये कोण येतं? सेंट्रल स्टेट येतं. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन, लोकशाहीचं विकेंद्रीकरण. सोपा प्रश्न आहे एकदम. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कुणी आणली होती कन्सेप्ट? हु इज द फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट? ओके. त्याच्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कॉन्स्टिट्यूएट लिमिटेशन अपॉन. बघा आता DPSPवर दुसरा प्रश्न आलेला आहे. हा सरळ सरळ आधीचा एक प्रश्न होता, आता हा प्रश्न आहे. एक तर बेसिक गोष्ट बघा, DPSP कशावर लिमिटेशन आणत नाही. लिमिटेशन्स तुम्हाला कुठे येऊ शकतात? फंडामेंटल राईट्समध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला DPSP काय आहे ना, तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ना, की ते स्टेट्सच्या बाबतीमध्ये गोष्टी वर्क करून देतात. सो DPSP तो प्रकार आहे. ते फक्त एक मार्गदर्शक तत्व म्हणून समोर आहेत. जोर जबरदस्ती नाही आहे तुम्हाला, पण प्रशासन करत असताना ती मार्गदर्शन तत्व पालन केली पाहिजेत, एवढा एक तिथं प्रघात आहे. ओके. तो लिमिटेशन आणायचा प्रश्नच येत नाही. दोन्ही, नायदर वन नॉर टू. तर हे एक महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 20 नंबरचा प्रश्न. विथ रेफरन्स टू द प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ॲक्ट 1988. आता हा जो बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ॲक्ट आहे, तर हा बराच न्यूजमध्ये होता त्या काळात आणि तो करंटमधून आलेला प्रश्न आहे, किंवा जे कायदे वगैरे न्यूजमध्ये येतात तर ते तुम्ही बघितले पाहिजे. अ प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन इज नॉट ट्रीटेड ॲज अ बेनामी ट्रान्झॅक्शन इफ द ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज नॉट अवेअर ऑफ द ट्रान्झॅक्शन. है ना. तर उद्या तुमचं हे एक्सक्यूज जे आहे की मला माहीतच नव्हतं की माझ्या नावाने असं काही केलं, हे याच्यात ॲक्सेप्ट होत नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, नॉट ट्रीटेड ॲज अ बेनामी ट्रान्झॅक्शन. ओके. त्याच्यामुळे हा जो पहिलं जे आहे तुमचं ते 2 याच्यातून निघून गेलेलं आहे. आता दुसरा ऑप्शन जे आहे, प्रॉपर्टीज हेल्ड बेनामी आर लायबल फॉर कॉन्स्फिकेशन ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट सरळ सरळ कसलाही मोबदला न देता ते जप्तही करू शकतं. बरोबर आहे. द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर 3 ऑथॉरिटीज फॉर इन्व्हेस्टिगेशन बट नॉट प्रोव्हाइड फॉर एनी ॲपिलेट मेकॅनिझम. तर असं नाही आहे, याच्यासाठी ॲपिलेट मेकॅनिझम असतं. ओके. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. याचं उत्तर जे आहे 2. पण याच्यात आपल्याला काय कळतं की येत्या काळामध्ये जे प्रश्न येणार आहेत, तर मागच्या वर्षभरात कुठल्या ॲक्ट न्यूजमध्ये होते, त्या ॲक्टमधले प्रोव्हिजन काय आहेत हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 36 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इज ट्रू ऑफ फंडामेंटल ड्युटीज ऑफ इंडियन सिटिझन. बघा, फंडामेंटल राईट्स, DPSP ड्युटीवर प्रश्न आला. अ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस हॅज बीन प्रोव्हाइडेड टू इन्फोर्स दिस ड्युटीज. आता आपण वाचलेलं आहेत फंडामेंटल ड्युटी, याच्यासाठी कुठलंही इन्फोर्समेंट नाही आहे. ही कर्तव्य आहेत, नागरिकांनी पालन करावी एवढी अपेक्षा आहे माफक. हा ना, जोर जबरदस्ती नाही. दे आर को रिलेटिव्ह टू लिगल ड्युटीज, असं काही एक नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही चुकीचे स्टेटमेंट आहेत. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही बेसिक वाचलं फंडामेंटल ड्युटीज काय आहेत तरी तुम्हाला ह्या गोष्टी कळतात की हे असं नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही चुकीचे स्टेटमेंट्स आहेत. बेसिक जर केलेलं असलं तर याच्यात काय तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढचा प्रश्न बघा, 38 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज इज नॉट एम्बेडेड इन अ प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता बघा, प्रिएम्बलवर प्रश्न आहे की प्रिएम्बलमध्ये याच्यापैकी कुठली गोष्ट नाही आहे. लिबर्टी ऑफ थॉट, इकॉनॉमिक लिबर्टी, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन, लिबर्टी ऑफ बिलीफ. आता साधी गोष्ट आहे, जर प्रिएम्बल तुम्हाला आठवत असेल, म्हणजे प्रिएम्बल सारखी गोष्ट आपली पाठ पाहिजे. तिच्यात काय आहे? लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्कशिप. आता याच्यामध्ये कुठेही इकॉनॉमिक नाही आहे. थॉट तिथं आहे, एक्सप्रेशन आहे, बिलीफ आहे. हे सोडलं तर अजून काय आहे तिथं? फेथ आहे, है ना. त्याच्यानंतर पुढचं आहे ते वर्शिप आहे, है ना. इकॉनॉमिक लिबर्टी तिथं नाही. ओके. तर सिंपल प्रश्न होता हाही. पुढचा प्रश्न बघा. डेमोक्रेसी सुपेरियर व्हर्च्यू लाईज इन द फॅक्ट दॅट इट कॉल्स इन टू ॲक्टिव्हिटी. आता डेमोक्रेसीची सुपिरियर व्हर्च्यू कशात आहे? व्हर्च्यू काय असतं ना? सद्गुण. इथिक्समध्ये शिकतो आपण व्हर्च्यू इथिक्स. द इंटेलिजन्स अँड कॅरेक्टर ऑफ ऑर्डिनरी मेन अँड वुमन. द मेथड ऑफ स्ट्रेंथनिंग एक्झिक्युटिव्ह लिडरशिप. आता बघा, डेमोक्रेसी कुणाबद्दल आहे? बाय द पीपल, हा ना, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, सगळं जे काय आहे ते पीपल आहे याच्यामध्ये. आणि अ सुपिरियर इंडिव्हिज्युअल, इट इज अबाउट ऑर्डिनरी मेन अँड वुमन.
ओके, बँड ऑफ डेडिकेटेड पार्टी वर्कर्स, काही संबंध नाही. डेडिकेटेड पार्टी किंवा एक्झिक्युटिव्ह आहे, सुपेरियर इंडिव्हिज्युअल. इट इज ऑल अबाउट ऑर्डिनरी मेन अँड वुमन. तो पहिलं उत्तर आहे याचं. पुढचा प्रश्न बघूयात. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन राईट्स अँड ड्युटीज. म्हणजे अधिकार आणि कर्तव्य याच्यातलं तुम्हाला एक पर्टिक्युलर रिलेशन काय आहे ते विचारलेलं आहे. आता खरं तर याच्यामध्ये राईट्स आणि ड्युटीजचा जर विचार केला आपण, की राईट्स जे काही आहेत, राईट्स आर को रिलेटिव्ह विथ ड्युटीज, ए ऑप्शन आहे. बी ऑप्शन जो आहे की राईट्स आर पर्सनल अँड हेन्स इंडिपेंडंट ऑफ सोसायटी अँड ड्युटीज. राईट्स नॉट ड्युटीज आर इम्पॉर्टंट फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ द सिटीजन. आणि डी आहे ड्युटीज नॉट राईट्स आर इम्पॉर्टंट फॉर द स्टॅबिलिटी ऑफ स्टेट. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की असं नाही आहे की राईट्स पर्सनल आहेत, आहे ना, हे चुकीचं आहे स्टेटमेंट. राईट्स आर को रिलेटिव्ह विथ ड्युटीज, तर हे स्टेटमेंट जास्त ॲप्रोप्रिएट आहेत. कारण हे खालचे सी आणि डी जे काही आहेत की पर्सनॅलिटीसाठी फक्त राईट्सच पाहिजेत, है ना, ड्युटी पण पाहिजे. ड्युटी नसले काय पर्सनॅलिटी, तुम्ही जर बेसिक गोष्टी करत नसाल. आणि स्टॅबिलिटी ऑफ स्टेटसाठी ड्युटीज पाहिजे, राईट्स नको. राईट्सही पाहिजे, गडबड होऊ शकते, स्टॅबिलिटी जाऊ शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की राईट्स आर को रिलेटिव्ह विथ द ड्युटीज, हा एक महत्त्वाचा इश्यू याच्यातला. आणि हा पेपर तुम्हाला सांगतो 2017चा की तुम्हाला गोष्ट समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. तर हे जास्त या पेपरमध्ये झालं होतं. आणि याच्यात एक वाद पण झाला होता, कोर्टात केस गेलेली आहे, तेही आपण बघूयात. द माइंड ऑफ मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज रिफ्लेक्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग. द प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अँड फंडामेंटल ड्युटीज. आता साधा सरळ प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जे आहे की जे काही माइंड ऑफ मेकर्स आहे, प्रिएम्बल आहे, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल जर तुम्ही वाचलं तर तिच्यात गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातात. आणि याचं जे उत्तर आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ए आहे. म्हणजे तिच्यात स्टेटमेंट पण बघू शकतो. अलादी कृष्ण स्वामी अय्यर आहे. द प्रिएम्बल टू अवर कॉन्स्टिट्यूशन एक्सप्रेसेस व्हॉट वी हॅड थॉट ऑर ड्रीम्ड सो लॉंग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते प्रिएम्बल आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा हा, की द मेन ॲडव्हान्टेज ऑफ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इज. आता सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय असतं की तुमच्याकडे संसदीय कार्यप्रणाली आहे, त्याचा फायदा काय आहे. एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह वर्क इंडिपेंडेंटली, है ना. इट प्रोव्हाइड्स कंटिन्युटी ऑफ पॉलिसी अँड मोर इफिशियंट. कंटिन्युटी ऑफ पॉलिसी असते का बरं, 2014 नंतरच्या स्कीम बदलल्यात सगळ्या. द एक्झिक्युटिव्ह रिमेन्स रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. द हेड ऑफ गव्हर्नमेंट कॅन नॉट बी चेंज विदाऊट इलेक्शन, है ना. असं काही नाही आहे, उद्या जर वाटलं, है ना, मोदींना वाटलं की नको आपल्याला अमित शहांना पंतप्रधान करायचं आहे, तर लगेच शपथविधी होईल, दुसरा होऊन जातील ते. एक्झिक्युटिव्ह रिमेन्स रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर, है ना. तर हे याचं उत्तर आहे. पार्लमेंटरी फॉर्मचा सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे, है ना, एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल आहे. ते पहिलं स्टेटमेंट त्याच्यामुळे चुकीचं आहे की इंडिपेंडंटली वगैरे काय संबंध नाही. त्याच्यामुळे 3 पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, है ना. तुम्हाला सांगितलं मी DPSP पर्यंतचे फंडामेंटल राईट, प्रिएम्बल, DPSP आणि त्याच्यानंतर हे पार्लियामेंट चॅप्टर. द पार्लमेंट ऑफ इंडिया एक्सरसाइज कंट्रोल ओव्हर द फंक्शन्स ऑफ काउन्सिल ऑफ मेंबर्स थ्रू ॲडजर्नमेंट मोशन आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन आर आहे, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी क्वेश्चन्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या वापरल्या जातात, ज्याच्यामुळे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचं जे फंक्शन आहे त्याच्यावर कंट्रोल जो आहे तो ठेवला जातो. कारण त्यांना ते उत्तरदायी आहेत, त्यांना उत्तर द्यावं लागतं. तिन्ही गोष्टी बरोबर आहे, 1, 2, 3 याचं तिन्ही उत्तर हे आहे. एकंदरच संसदीय कार्यप्रणाली तुम्ही समजून घेतली तर असे प्रश्न शक्यतोवर चुकत नाहीत. आता हा जो प्रश्न आहे 57 नंबर, फॉर इलेक्शन टू लोकसभा अ नॉमिनेशन पेपर कॅन बी फिल्ड बाय anyone residing in India, a resident of constituency from which the election is to be contested, any citizen of India whose name appears in the electoral roll of a constituency, any citizen of India. आता हा प्रश्न कसा आहे ना, तो MPSCमध्ये एक प्रश्न असतो नेहमी की ग्रामसभा म्हणजे काय, ग्रामसभेचं कोण कोण मेंबर असतं बाबा. आता साधी गोष्ट आहे की ज्या लोकांचं नाव त्या पर्टिक्युलर लिस्टमध्ये असणार आहे, इलेक्शन जे काय हे इलेक्शनसाठीची ती इलेक्टोरल रोल आहे, त्याच लोकांना ते फाईल करता येतं आणि ज्यांची नावं असतात ते त्याचे सदस्य असतात. तर काय होतं ना की असे जे प्रश्न असतात याच्यात जर तुम्ही घाई केली आणि उत्तर दिलं तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे प्रश्न फार सोपा आहे पण नीट न वाचता जर उत्तर टिक केलं तर तिच्यामध्ये गडबड होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा आहे. कारण B आणि C जे 2 आहेत की त्याच मतदारसंघातली व्यक्ती आणि त्या मतदारसंघातल्या मतदार यादीत नाव असलेली व्यक्ती, अशा 2 गोष्टी आहेत. सो C याचं उत्तर आहे, मतदार यादीत तुमचं नाव असणं अपेक्षित असतं. पुढचा प्रश्न बघूयात.
76 नंबरचा प्रश्न बघा, दोन स्टेटमेंट आहेत. इन द इलेक्शन फॉर लोकसभा और स्टेट असेंब्ली द विनिंग कॅन्डिडेट मस्ट गेट ॲटलीस्ट 50% ऑफ द वोट्स पोल्ड टू बी डिक्लेअर इलेक्टेड. असं असतं का बरं? असं नक्कीच नसतं. ज्याला जास्त मतं मिळतील तो निवडून येतो. काही 50% मताचं कंडिशन नाही लोकसभा स्टेट असेंब्लीला. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन लेट डाऊन इन अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, लोकसभा द स्पीकर पोस्ट गोज टू द मेजॉरिटी पार्टी अँड डेप्युटी स्पीकर टू द अपोजिशन. नक्कीच नाही, असे कुठलेही प्रोव्हिजन्स आपल्या इथं नाही आहे. तर ते एक महत्त्वाचं आहे की स्पीकर डेप्युटी स्पीकर हे हाऊस इलेक्ट करत असतं आणि याच्यासाठी कुठलं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन नाही आहे. पण काही जे काही हे असतात की ट्रेंड्स असतात, तर ते कन्व्हेन्शन आहे की स्पीकर जी आहे ती मेजॉरिटी पार्टीला जाते आणि डेप्युटी स्पीकर जी ती अपोजिशनला जाते. पण याच्यासाठी कुठलंही कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन नाही आहे. त्याच्यामुळे इथं जे लेट डाऊन इन कॉन्स्टिट्यूशन तर हे नाही आहे. संविधानात असं सांगितलेलं नाही. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. ओके, नायदर वन नायदर टू. पुढचा प्रश्न बघूयात. राईट टू वोट अँड टू बी इलेक्टेड इन इंडिया इज फंडामेंटल राईट, नॅचरल राईट, कॉन्स्टिट्यूशनल राईट, लिगल राईट. है ना, कोर्टात गेलेलं मॅटर आहे की याचं उत्तर काय, की हा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे की लिगल राईट आहे. आता याचं उत्तर जे आहे UPSCने दिलेलं आहे, हीच लिगल राईट. त्याचं रिझन असं आहे की आर्टिकल 326 जे आहे तर तिच्यामध्ये सांगितलेलं आहे की वोटरचं डिस्क्वालिफिकेशन कशा बेसिसवर होऊ शकत नाही किंवा कशा बेसिसवर होऊ शकतं, तर ते तिच्यामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राईट टू वोट कशात सांगितलेलं आहे, तर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो काही आहे 1951 तिच्यामध्ये 62(1) मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. है ना, सिटिझन्स राईट टू वोट. तर तो लिगल राईट आहे, तो कॉन्स्टिट्यूशनल राईट नाही आहे. म्हणजे तुम्हाला टिपिकल त्याच्यासाठी आर्टिकल सापडत नाही की ह्या आर्टिकलनुसार राईट टू म्हणजे तो कॉन्स्टिट्यूशन नाही आहेत, तर इट्स अ लिगल. ओके, याच्याबद्दल बराच इश्यू झाला होता, पण एवढं लक्षात ठेवा, इट्स अ लिगल राईट, राईट टू वोट. पुढचा प्रश्न बघूयात. इलेक्शन कमिशनबद्दल आहे. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ 5 मेंबर बॉडी. साधी गोष्ट आहे, आपली 3 मेंबरची बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तिच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट पहिल्या याच्यातच आहे, ते चुकीचं आहे. तर दुसरं स्टेटमेंट बघूया. युनियन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डिसाईड द इलेक्शन शेड्यूल. आता बघा, इथंच गडबड झाली. इलेक्शनचं शेड्यूल काही होम मिनिस्ट्री बघत नाही, ते इलेक्शन कमिशनचं काम आहे. दुसरंही चुकीचं आहे, पुढचं तर वाचायचा संबंध येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे 2 जे आहे ते चुकीचं आहे. 2 जे आहे ते 3 ठिकाणी, त्याच्यामुळे उरलं काय आता फक्त 3 वाचायचीही गरज नाही आपल्याला, पण तरी आपण वाचूयात. इलेक्शन कमिशन रिझॉल्व द डिस्प्यूट्स रिलेटिंग टू द स्प्लिट्स अँड मर्जर ऑफ रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज. हे स्प्लिट मर्जरचा बराच इश्यू आहे आणि सध्या हे इलेक्शन कमिशनकडे ह्या गोष्टी जातात सुद्धा. ओके, त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघा 92 नंबरचा. इन इंडिया ज्युडिशियल रिव्ह्यू इम्प्लाइज. आता ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे, तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, की ज्यावेळेस एखादा कायदा वगैरे बनतो, तर जर तो घटनाबाह्य असेल म्हणजे संविधानाला धरून नाही, तर त्या केसमध्ये त्याचं परीक्षण जे आहे ते कोर्ट करू शकतं. दॅट इज ज्युडिशियल रिव्ह्यू. मग याच्यामध्ये काय काय येतं, ज्युडिशरीची पॉवर आहे की प्रोनाऊन्स अपॉन द कॉन्स्टिट्युएलिटी ऑफ लॉज अँड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. म्हणजे याच्यामध्ये लॉज पण आहे आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. तर हे बरोबर आहे, पहिलंच उत्तर आहे याचं. द पॉवर ऑफ ज्युडिशरी टू क्वेश्चन द विजडम ऑफ लॉज वगैरे काय संबंध नाही. द पॉवर ऑफ ज्युडिशरी टू रिव्ह्यू ऑल लेजिस्लेचर इनॅक्टमेंट, है ना. तर याचं जे उत्तर आहे ते पहिलंच आहे आणि ते फार क्लिअर आहे. ओके, सो ज्युडिशियल रिव्ह्यू तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रेसिडेंट्स रूल संबंधी आहे की विच ऑफ द फॉलोइंग. 96 नंबरचा प्रश्न बघा. नॉट नेसेसरीली द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रोक्लेमेशन ऑफ द प्रेसिडेंट्स रूल इन द स्टेट. आता राष्ट्रपती राजवट संबंधी कुठली गोष्ट नाही. डिझोल्युशन ऑफ स्टेट लेजिस्लेचर असेंब्ली, रिमूव्हल ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन द स्टेट, डिझोल्युशन ऑफ द लोकल बॉडीज. लोकल बॉडीजचा काय संबंध नाही इथं. तिच्यामुळे 3 जे आहे ते 3 ठिकाणी आहे. ते 3 काढून टाकलं तरी तुमचं जे काय आहे की उत्तर जे येतं इन केस ऑफ डिझोल्युशन, है ना. सॉरी, आपल्याला विचारलेलं आहे की काय होऊ शकत नाही, बरोबर, नॉट नेसेसरी. तर तिसरी जी गोष्ट आहे तर ती होऊ शकत नाही. ओके, है ना. तर हे जे आहे तर ते आपण क्लिअर करूयात. आपल्याला काय होत नाही ते विचारलेलं आहे. सो 3 तर नाहीच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की डेझोल्युशन ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, तर हेही लगेच होतं असं नाही प्रेसिडेंट्स रूलमध्ये. एक तर आहे की रिमूव्हल ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर होऊ शकतं, कारण जर दुसऱ्या अपोजिशन पार्टीने स्टेट बनवलं तर लोक जे काही डिझोल्युशन व्हायचा संबंध येत नाही. आणि त्यातल्या त्यात SR बोमई केस जी आहे ती उद्या डिस्कस करणार आहे, ती पण बघा, तिच्यातून गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, सो आपल्याला विचारलं होतं काय होत नाही, आणि पहिलं आणि तिसरं आहे याचं उत्तर. तर या 2 गोष्टी होत नाहीत. ओके, सो दुसरा प्रश्न बघा. आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट चूज वन ऑफ ब्रिंग दॅट द अंडरलाईन प्रिन्सिपल ऑफ कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट.
आता बघा याच्यातले जे स्टेटमेंट्स आहेत या स्टेटमेंट्समधून आपल्याला कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट बघायचं आहे. तर कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटसाठीचं स्टेटमेंट आपण बघूयात कुठले कुठले आहे. अन अरेंजमेंट फॉर मिनिमायझिंग द क्रिटिसिझम अगेन्स्ट गव्हर्नमेंट हुज रिस्पॉन्सिबिलिटी आर कॉम्प्लेक्स अँड हार्ड टू कॅरी आउट द सॅटिस्फॅक्शन ऑफ ऑल. बी आहे अ मेकॅनिझम फॉर स्पीडिंग अप द ॲक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट हुज रिस्पॉन्सिबिलिटीज आर इन्क्रीजिंग डे बाय डे. A mechanism of parliamentary democracy for ensuring collective responsibility of the government to the people. Collective responsibility, cabinet form, है ना. आणि डिव्हाइस ऑफ स्ट्रेंथनिंग द हँड्स ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट. सगळ्या स्टेटमेंट इलॉजिकल आहेत. जे एकमेव स्टेटमेंट आहे याच्यातलं की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हा प्रश्न इतक्या वेळा विचारून झाला UPSC प्रिलिम्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुढचा जो प्रश्न आहे तो तुमचा की विच ऑफ द फॉलोइंग आर इन्व्हेस्ट बाय द राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आता राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन काय आहे ना की आर्टिकल 23-24. आता याच्यामध्ये प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिकिंग इन ह्युमन बिईंग्स अँड फोर्स लेबर, ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी जे आहे ते 17 आहे. तिच्यामुळे 2 तर काही संबंधच येत नाही. 3 ठिकाणी 2 आहे, संपला विषय. 1 आणि 4 है ना. प्रोहिबिशन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज हा पण नाही संबंध इथं, कारण 23-24. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरी अँड माइन्स. सो हे जे आहेत 23-24 ट्रॅफिकिंग आणि चाइल्ड एम्प्लॉयमेंट, तर त्या 2 गोष्टी. एक्सप्लॉयटेशन म्हणजे हा फंडामेंटल राईट्सचाच प्रश्न होता. आणि शेवटचा प्रश्न बघा, सुरुवात पॉलिटीनी एंड पॉलिटीनी पेपरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ इंडियन फेडरलिझम. यावर्षी सुद्धा फेडरलिझमवर प्रश्न अपेक्षित आहेत, कारण एकंदरच स्टेट सेंट्रल रिलेशनशिपचा इश्यू बघता. देर इज अन इंडिपेंडंट ज्युडिशरी इन इंडिया. नॉट फीचर विचारला आहे आपल्याला, इंडिपेंडंट आहे. पॉवर्स हॅज बीन क्लिअरली डिवायडेड बिटवीन सेंट्रल स्टेट. ओके आहे. फेडरिंग युनिट हॅव बीन गिवन अनइक्वल रिप्रेझेंटेशन राज्यसभा. बरोबर, ते पॉप्युलेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. इट इज रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट नाही आहे आपल्याकडं, US आणि त्या सगळे ॲग्रीमेंट. आपल्याकडं ॲग्रीमेंट नाही. इट इज रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट अमॉंग द फेडरिंग. वी डोंट हॅव ॲग्रीमेंट. सो D इज द आन्सर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पॉलिटीचे जे प्रश्न आहेत तिच्यामध्ये काही गोष्टी तर फॅक्ट्स आहेत, परंतु मॅक्झिमम प्रश्न असे आहेत की जिच्यामध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट काय आहे हे माहीत असलं तर उत्तर देता येतं. अदरवाईज प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण एवढे सगळे प्रश्न पॉलिटीचे आहेत, तिच्यावरून पॉलिटी हा खूप एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.